माध्यमातून बेस बॅटरसाठी बॅट आहे, बेस बॉलरसाठी शूज आहेत. त्याचप्रमाणे खेळ सुरू करायचा आहे. मुरलीधर पाटील साहेब उद्योगपती कोरून यांच्याकडनं बेस बॅटर आणि बेस बॉलरसाठी गिफ्ट एम्पर आहे. एव्ही स्पोर्ट आदेश गीते व विनय गीते यांच्याकडनं मॅन ऑफ द फायनल साठी जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरण्यासाठी बॅट आहे. विशेष सहकार्य आदरणीय सन्मानित शांतारामजी मोरे साहेब, आमदार भिवंडी ग्रामीण, सन्माननीय दिनकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण मंचावरती यायचं आहे. विष्णू चंदेश साहेब यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. भरतजी पाटील साहेब कुकसे, सुजित डोले साहेब, देवा ग्रुप अध्यक्ष पराग पाटोळे साहेब, माजी सरपंच पडगे, विलासजी पाटील दळीपाडा, दीपालीताई दिलीप केदार, विद्यमान सरपंच कुरून, संदीपजी ठाकरे साहेब माजी सरपंच कुकसे, तसा देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष योगेशजी पाटील माजी उपसरपंच कुरून, योगेश पाटील साहेब पिसे, मुकेश पाटील साहेब, मुकेश जाधव साहेब वाहुली आणि विशाल पाटील साहेब कुरून या सन्मान्य अतिथींचं अतिशय मोलाचं योगदान राहिलेलं या स्पर्धेमध्ये. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे प्लीज. विनंती असेल दोन्ही संघांना, विशेषतः जांभूळपाडा संघ आपण लक्षात घ्या, वेळ सुरू झालेली आहे, सामना सुरू करायचा आहे. आपण भूमी वेखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पहिलं प्रथम विषय आणि प्रतीक विषय यांच्यासाठी, आणि ऑनलाईन ही रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे, आम्ही त्यांना ती वितरित करणार आहोत. दरम्यान खेळायला सुरुवात करायची प्लीज, खूप वेळ झालेला आहे. प्रचित 11 खांडपे संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी राहुल आणि निखिल. पहिला बॉल विशालकडून ऑन साईडला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डर बराचसा दूर दिसतोय आणि जोपर्यंत बॉलवर येतोय तोपर्यंत मात्र एक धाव पहिल्याच बॉलवर मिळाली आहे. फलंदाज राहुलच्या बॅटमधून ही धाव आली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा. दरम्यान प्रथमेश आणि प्रतीक विषय यांना विनंती करतोय, आपण इथे यायचं आहे. योगेश पाटील यांच्याकडे मी हे 1000 रुपये देतोय, 500 रुपये आहेत. भूमी वेखंडे यांच्याकडनं ते पैसे आलेले आहेत. प्रथमेश आणि प्रतीक विषय आपले 500 रुपये घेऊन जायचे आहेत. बघा 1:08 आपण या सामन्याला सुरुवात केली आहे. वेळेच्या मर्यादा आहे ते लक्षात घ्या दोन्ही संघांनी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. तेथे फिल्डर उपस्थित, मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीनं निखिल तारे देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. पहिलं षटक प्रगती पथावर. आजचा हा चौथा सामना आपल्या समोर रंगतोय. प्रचित 11 खांडपे विपक्ष जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. दोन तगड्या फौजा समोरासमोर आलेल्या आहेत आणि त्यामुळेच चेंडू आणि फळीचं एक जबरदस्त तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळू शकते या मॅचच्या दरम्यान. विशाल मार्गस्थ होतोय, परंतु कदाचित स्टेप्समध्ये चुकला असावा, त्यामुळेच त्याने हा बॉल डिलिव्हर केलेला नाही. डेड बॉलचा इशारा पंच शानू कुरेशी यांच्याकडून येतोय. शानू कुरेशी आणि पंकज चौधरी हे दोन ऑनफिल्ड पंच या मॅचसाठी. याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे वळणार आहोत. ऑन साईडला स्विंग केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर झेपावतोय, मात्र थोडासा पुढे पडलाय आणि आता मिसफील्ड. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. यानंतरचा सामना असेल किंग स्पोर्ट्स खानिवली विरुद्ध सरस्वती खालिंग. अनदर बिग बॅटल. एका बाजूला यतीश शेलार, विवेक शेलार, प्रशांत शेलार यांच्यासारखे खेळाडू, दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत दिग्गज खेळाडू शेखर दळवी, रोशन तुंगारे आणि त्यांची संपूर्ण टीम. संकेत विषय यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चौकार आलाय. फिल्डरकडून थोडंसं जजमेंट चुकलं, झेलवर जाण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॉल बराच पुढे पडला होता आणि त्याच्यानंतर बॉल अडवण्यामध्ये अपयशी ठरलाय फिल्डर. चौकार मिळतोय राहुलला. संघाची धावसंख्या 6. 6 विदाउट लॉस. पहिलं षटक प्रगती पथावर. विशाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल, सुरेख बॉल आहे. यावेळेला लाईन देखील चांगली होती. या अगोदरचा बॉल थोडासा स्लॉटमध्ये टाकला होता आणि त्याच्यावर एक मोठा प्रहार केला होता, परंतु हा खोलवर टप्प्याचा वेगवान बॉल आउटसाइड ऑफ बॅट्समनला बीट करून गेलाय. खूपच देखणा चेंडू होता. कुठेतरी आपण पाहतो वेगाच्या जोरावरती फलंदाजाला चकित केलं. पुन्हा एकदा विशाल इथे सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह, मात्र पाठीमागे तिकडे प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे जास्त धावा तर मिळणार नाहीत. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज. धावसंख्या 7.
दोन्ही टीम्सकडे आपण बघितलं तर खूप चांगले खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा विशेषतः भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. फार प्रतिभावंत आणि गुणवंत खेळाडू आहेत आणि बऱ्याचदा दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. विशेषतः पडगा परिसराचा विचार केला तर PTC मधील एक सर्वोत्तम असा संघ म्हणून जांभूळपाडा संघाकडे पाहिलं जातं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय, मिस टाइम फटका, कव्हर पॉइंटला फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. पहिला झटका बसतोय मला वाटतं या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रचित 11 खांडपे संघाला. दरम्यान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खारीचा वाटा तर सगळेजण उचलत असतात, परंतु फार मोठाचं मोलाचं योगदान, अतिशय सुंदर योगदान जर कोणाचं असेल तर रुपेश सांबरे सातत्यानं खूप मेहनत घेत आहेत. सुदर्शन काठोळे असतील, खूप सुरेख रीतीने मेहनत घेत आहेत. पवन कथोरे आहेत, यांचंही कौतुक करावं लागेल, चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत. सतीश काठोळे आणि अनेक जण आहेत. म्हणजे इथे नावांची आपण जर यादी संपणार नाही, कारण वाफाळे गावाला माहिती ही स्पर्धा आपली आहे आणि ही स्पर्धा आहे ती पडघा टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप आहे. या माध्यमातून वाफाळे गावचं नाव निश्चितपणे दुमदुमणार आहे आणि हे नाव दुमदुमण्यासाठी आपण पाहतोय खारीचा वाटा प्रत्येक व्यक्ती उचलते आहे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. 7 धावा फलकावर पहिलं षटक झालंय समाप्त. एक चौकार जरूर आला, मात्र त्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विशालकडून आणि तो चौकार देखील गेला नसता कदाचित फिल्डरने जर थोडंसं बुद्धिचातुर्य वापरलं असतं तर. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. गोलंदाज सज्ज असतील. मला वाटतं भावेश पारधी गोलंदाजी करतील आणि त्यांना सामोरे जातील फलंदाज अल्केश, माफ करा, राहुल आलेला आहे आणि एका बाजूला अल्केश. तर राहुल हा सामोरा जाईल भावेशच्या गोलंदाजीला. दुसऱ्या षटकाचा खेळ प्लीज वेळेच्या वरती सहकार्य करा. पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपण टाकणं बंधनकारक आहे. इथे जर अधिक वेळ लागला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आत घ्यावा लागेल. त्यामुळे आपल्या संघाच्या कामगिरीवर त्याचा आपण पाहतोय कुठेतरी परिणाम होईल. भावेश प्लीज आपण खेळ सुरू करायचा आहे. 1:08 मिनिटांनी या खेळाला सुरुवात झाली होती आणि आता 1:14 मिनिटं झाली, म्हणजे पहिलं षटक होऊन 6 मिनिटं झालेली आहेत. दरम्यान भावेश फुलर लेन चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, मात्र पंचांचा इशारा नो बॉल, कारण बिमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब सुरुवात केली आहे गोलंदाजीमध्ये भावेश पारधीनं. भावेश एक अतिशय दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू आहे आणि स्वतःच्या बळावर त्याने बऱ्याचदा सामने जिंकून दिलेत. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी त्याची असते. फलंदाजी करत असताना अंडर प्रेशर कित्येकदा तो चांगला खेळलेला आहे, परंतु हा पहिला बॉल त्याचा ओव्हर बेस्ट हाय फुल टॉस होता. मला वाटतं फलंदाज थोडासा इंजर्ड झालाय. चला पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये व्हॉलेंटियर्स. भावेश पारधी यांचा झेल सरस्वती खालिंगमधील कोणी विसरणार नाही. काय झेल घेतला होता, मात्र त्या झेलसाठी त्यांनी जी मेहनत घेतली होती, आपल्या संघाच्या कामगिरीमध्ये सुद्धा मोलाचं योगदान होतं. मात्र त्याच्यावरती पाणी फेडण्याचं काम बाकीच्या सहकार्याने केलं. सहकार्य लाभलं नाही, कारण क्रिकेट खेळ सांघिक आहे. तुम्ही एका दुसऱ्या खेळाडूच्या जोरावरती एखाद दुसरा सामना जिंकू शकता, पण एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असेल तर सर्व संघाचं काम आहे, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूने देणं गरजेचं असतं. मला वाटतं SCC पडगा संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता खालिंगच्या स्पर्धेमध्ये. जांभूळपाडा संघाला खरं तर दिवसभर त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला होता, परंतु त्या मॅचमध्ये प्रलेश मुरांजन अक्षरशः बरसताना दिसला होता आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रलेश काय खेळला होता, काल त्याची अनुपस्थिती जाणवली. कालच नाही तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पण त्याची अनुपस्थिती जाणवली, कारण तलोली विरुद्ध जो सामना होता तो सामना खऱ्या अर्थानं असं वाटत होतं की SSC पडगा संघ सहज जिंकेल, परंतु प्रलयश नव्हता आणि गेम प्लॅन नसल्या कारणामुळं हातात आलेला सामना त्यांच्या हातून गमावला. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तलोली संघात त्यांनी परास्त केलं, म्हणजे कुठेतरी परवाची परतफेड केली, पुढे वाटचाल करत होता, मात्र तिसऱ्या फेरीमध्ये त्यांची वाटचाल अडखळली गेली. चला पुन्हा एकदा खेळ सुरू होत आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर, धावसंख्या 9. एका गड्याच्या मोबदल्यात प्रचित 11 खांडपे संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस जिंकल्यानंतर पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, कारण पहिला बॉल बीमर टाकलाय गोलंदाज भावेश पारधीनं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अल्केश, जो 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. पहिलाच बॉल फेस करतोय आणि संधी मिळाली फ्री हिट खेळण्याची. राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज. चांगला बॉल.
इथं छटा फटाका आहे, बडा धमाका करण्याची क्षमता आहे. भावेश दाखवून देतोय हा चेंडू ज्या पद्धतीने त्यांनी रिलीज केला. जाणीवपूर्वक उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवला गेला. अल्केश हा नव्याने आलेला फलंदाज आहे. भावेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिडोनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू हाडला गेला होता. क्षेत्ररक्षक होता, चुकी घडली आणि या चुकीला आपण पाहतोय 2 धावात परावर्तन केलं गेलं. 11 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. हनुमान पारधी होता सर्कलच्या आतमध्ये. चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरलाय आणि त्याचाच परिणाम आपण बघतो की जिथे सिंगल मिळणं थोडंसं कठीण होतं तिथे 2 धावा मिळत आहेत. दुहेरी अंकात धावसंख्येनं प्रवेश केलाय 11. चांगल्या बॉलचा थोडासा सन्मान देखील केला गेलाय. यावेळेला जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि विकेट किपरने टिपलाय झेल. फलंदाज बाद. मला वाटलं डीजे वाजवणार नाही, मात्र पंकज चौधरींचं पण कौतुक करावं लागेल. किती सुंदर जजमेंट आहे. बदलापूरवरनं येत आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत या विभागात ज्या स्पर्धा कव्हर केल्यात त्यांची जी कामगिरी आहे अतिशय सुंदर. स्वप्नील पाटील त्यांच्यासोबत नेहमी असतात, मात्र या स्पर्धेमध्ये आपण स्वप्नील पाटील यांना पाहत नाही आहोत. तर शानू आहेत सोबतीला त्यांच्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रमीज रईस आणि पंत फारुख बर्डी या पॅनलनं खऱ्या अर्थानं ज्या पडगा विभागातील स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांना 4 चांद लावण्याचं काम केलेलं आहे. निश्चितच. आणि मला असं वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये सगळ्यात कठीण कार्य कोणाचं असेल तर ते पंचांचं असतं. पंच देखील माणसं आहेत, त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. टेक्नॉलॉजी असून देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण इव्हन तिसऱ्या पंचांकडून देखील चुका होताना पाहिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळेच आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चुका होऊ शकतात. मी असं नाही म्हणत की पंच चुका करत नसतात, पण ओव्हरऑल पंचगिरी पाहणं देखील गरजेचं आहे. ओव्हरऑल खूपच चांगले निर्णय या सर्व पंचांचे पाहायला मिळत आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. न्यू बॅट्समन इन एट नंबर 4 इज प्रेम. अनुभवी खेळाडू आहे. ऑन साईडला पहिल्याच बॉलला तडकावलाय, गॅप शोधलाय, फॅन्टॅस्टिक शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा प्राप्त करतोय प्रेम. बॉटमहँडचा चांगला वापर केला आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रचित 11 खांडपे आणि जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा अशा 2 तगड्या संघांच्या दरम्यानची ही लढत आहे. दरम्यान खराब चेंडू होता. कुठेतरी भावेशकडनं हा पाहतो आपण चेंडू डाव्या एसटीवरती ठेवला गेला आणि त्याला प्रेम आहे, अनुभव मोठा आहे, स्वीकारलं हे आव्हान आणि चौकार त्याचं परावर्तन केलं. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 15 धावा. पहिलं षटक केवळ 7 धावांचं, मात्र आतापर्यंत 8 धावा. तर पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र निश्चितपणे गोलंदाजाने मनसुबे ओळखले होते फलंदाजाने, त्या पद्धतीनं चेंडू टाकला. अपील केला जातोय. पूर्ण विश्वास आहे जसा काही गोलंदाजाला आणि त्याला 7 लाभते एस टी रक्षाची, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम मला पाहायला मिळत नाही आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक चांगला खेळाडू तोच असतो जो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करतो. अपील जोरदार होतं, मात्र अपील फेटाळून लावलेलं आहे पंचांनी. चांगला बॉल होता, ते बघितलं. फलंदाज पावलांचा वापर करतोय आणि त्याच्यामुळेच चेंडूच्या लेंथमध्ये थोडासा बदल केला. थोडीशी जी लेंथ होती ती खेचली गोलंदाजानं. बॅट्समन तिथे बीट होताना दिसलाय प्रेम. या अगोदरच्या बॉलवर त्याने चांगला चौकार ठोकला होता आणि याचबरोबर हे षटक आता समाप्तीच्या मार्गाकडे वळत आहे. 1 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साईडला 3 खेळाडू सीमारेषेलगत तैनात करण्यात आलेले आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे P2. पहिल्या ओव्हरमध्ये नियमानुसार फक्त 2च खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता आणि P2 मध्ये मात्र 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची तुमच्याकडे ते स्वातंत्र्य असतं. षटकातील शेवटचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. डीप स्क्वेअर लेगला फील्डर तैनात आहे. एक धाव कंप्लीट. मिसफील्ड आणि बॉल सीमारेषेचा वेध घेताना दिसतोय. रिकव्हरी पुन्हा केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. एक एक्स्ट्रा धाव तिथे फिल्डरने खर्च केली असं म्हणायला हरकत नाही. आणि याचबरोबर आता मात्र पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. प्रचित 11 खांडपे संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2-17. यापूर्वीचा जो चेंडू होता ज्याच्यावरती जोरदार अपील केलं गेलं, कारण आपण पाहिलं तर फलंदाज शफल झाला होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू बॅटच्या खालून गेला. पंचांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जी दाद दिली नव्हती. अतिशय चांगल्या पद्धतीनं अपीलही केला गेला आणि पंचांचा निर्णय योग्य. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा
दोन गड्यांच्या मोबदल्यात ज्या पद्धतीनं धारदार गोलंदाजी झालेली आहे, श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. पडघा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, सन्माननीय भरतजी दिनकर साहेब यांच्या या ठिकाणी, प्रकाशजी दिनकर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, त्यांना विनंती करतोय. प्रकाश दादा, आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. प्रकाशजी दिनकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे वडील या विभागातील अतिशय सुरेख कार्य करणारे कार्यकर्ते होते आणि आपण जर पाहिलं तर मंगल दिनकर हे एक व्यक्तिमत्व पडघा विभागातील सुप्रसिद्ध, त्यांचे हे चिरंजीव. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावफलक होती. या स्पर्धेचा जी मागची स्पर्धा झालेली आहे तर गॅप पडला आहे. विजेता संघ कोणता असेल तर तो संघ आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. हा एक ॲडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये या अगोदर सादर केलेला आहे. पण आता काही वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेली आहे. खरं तर PTCचा आपण विचार केला तर या हंगामामध्ये तेवढी चांगली कामगिरी आत्तापर्यंत तरी झालेली नाही आहे जांभूळपाडा संघाकडून. पण आज एक नवीन दिवस आहे, नव्यानं सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात त्यांनी केली. मला असं वाटतं पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी छान झाली आहे. यस, आपण जर पाहिलं तर बरोबर 1:08 खेळायला सुरुवात झाली. आता 1:23 झाले. दरम्यान पहिला चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचला होता. थोड्या वेळ त्याची नजर थोडी हटली, नजर हटली आणि दुर्घटना घडली. अशा पद्धतीने चेंडू धरतीला दान झाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. 1 धाव जोडली गेली. 18 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात गोलंदाज वंशने जरूर केलेली आहे. बॉल चांगला होता, बाउन्स होता त्याच्या बॉलमध्ये, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, त्याला काउंटर करता आलं नव्हतं व्यवस्थितपणे. फलंदाजाला जीवदान मिळाले. स्वतः गोलंदाजाच्याच हातातून झेल निसटलाय. सध्या खेळपट्टीवर राहुल आणि प्रेम यांची जोडी पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. येथे चेंडूला येऊ दिलंय, फक्त दिशा दाखवले. सुरेख फटका, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. अतिशय तंत्रशुद्ध असा फटका होता. प्रेमच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये प्रचित 11 खांडपे संघ. प्रचित 11 खांडपे संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत आलेला आहे. अगदी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी देखील केलेली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अपील होत आहे आणि यस, पंच उचलून धरतायत ते अपील. कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. काय सुंदर जेल टिपला आहे आणि अतिशय सुंदर रीतीने आपण पाहतोय. एकाच वेळेस गोलंदाज आणि एस.टी. रशियांना अपील केलं गेलं. जी गोलंदाजीचं स्पेल आपण पहिल्या षटकात 7 धावा दिल्या गेल्या, 1 गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या गेल्या, 1 गडी बाद केला. या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू झालेत, 5 धावा आणि 1 गडी बाद केला गेला आहे. तर बॅट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक सलग दुसऱ्या चेंडूवरती यश प्राप्त करून देतोय वांश. इकडे थोडासा कमजोर बॉल पडला होता, मात्र त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलंय आणि आता तो हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. सचिननं खूप चांगला झेल स्वीकारलाय डीपमध्ये.
धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 22. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी मोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये. डावखोरा विस्फोटक फलंदाज मोहित. राहुल 0वर बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार तो झालाय. या अगोदर प्रेम देखील बाद झालाय. निखिल, अल्केश हे 4 फलंदाज माघारी परतलेत. हॅट्रिक बॉल. ओ भिरकावून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लाजवाब फटका मोहितच्या बॅटमधून येतोय षटकार. आपण हा कव्हर केला हा षटक तर मात्र आपण पेनल्टीज होणार नाहीत. चला लवकरात लवकर आपल्याला हे षटक सुरू करायचं आहे आणि लवकरात लवकर संपवायचं देखील आहे जांभूळपाडा संघ. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला भुर्दंड भोगावा लागू शकतो. विशाल आलाय गोलंदाजी करण्यासाठी. त्याचं हे दुसरं षटक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला मारा केला. लो फुल टॉस बॉटम हँडचा वापर येते दाखवलाय. जबरदस्त फटका. प्लेसमेंट छान आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे. राहुलच्या बॅटमधून हा दणदणीत चौकार मैदानात आला. पडलं तर त्याला उसळी मिळाली. क्षेत्ररक्षकाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. 34 धावा धावबलगावती झळकल्या जात आहेत. षटक हाताळतो गोलंदाज विशाल ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. विशाल निश्चितच सुरेख चेंडू फुल्लर लेन चेंडू होता. वेगाच्या जोरावरती आणि अचूक दिशेच्या माध्यमातून त्यांनी फलंदाजाला चकित केलेला आहे. फलंदाज सामोरा जातोय राहुल. सलामीला आलेला फलंदाज मात्र आपण पाहतोय बांधून ठेवलं या चेंडूवरती विशालनं. चांगला कमबॅक बॉल होता. आतापर्यंत 12 धावा बनवल्यात. राहुलनं येथे फक्त दिशा द्यायची होती. योग्य दिशा देता आलेली नाही. शॉर्ट फाईन लेगला बीट करू शकला नाही. एकच धाव मिळणार आहे. खराब बॉल होता. कमजोर बॉल होता. फुल टॉस होता. आणि आपण बघतोय की फाईन लेग देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. तिकडे बिहाइंड स्क्वेअर मोठा गॅप देखील आहे. त्या गॅपमधून बॉल पाठवणं गरजेचं होतं परंतु तसं करता आलेलं नाही. फक्त एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 35. कारण समोर मोहित आहे आणि मोहितमध्ये ती क्षमता आहे. विशालच्या माराला सामोरं जाईल तो मोहित पाटील. जबरदस्त गणगणात आघात करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागत चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्राकडे गेला होता आणि क्षेत्ररक्षकाने चांगला इफर्ट लावला मात्र चेंडू फेकताना चुकी घडली आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी पूर्ण केली होती. या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा.
क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु थ्रो करत असताना बॉल हातातून निसटला, परंतु बॅकअप मिळालं नाही, तर तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना दिसला असता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 37, 37 धावा. चौथं षटक प्रगती पथावर. प्रचित 11 खांडपे संघ बॅटिंग करत आहे. फुल टॉस आहे यावेळेला. जबरदस्त प्रहार. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. अफलातून षटकार मोहित पाटीलच्या बॅटमधून. येतील जातील पण आपला फेवरेट फक्त लक्षात घ्या, श्रीरामसोड जांभूळपाडा संघ आपण अतिरिक्त वेळ खर्च घेतलेला आहे. स्वाभाविकपणे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक सर्कल रेषेच्या आत आता आणायचा आहे. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 48 धावा. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 13 आणि चौथ्या षटकात विशालच्या मात्र 18 धावा. इथे कौतुक करावं लागेल मोहित पाटीलचं. अगदी चेंडूच्या मेरिटवर त्यांनी चांगले फटके खेळलेले आहेत आणि कॉन्फिडन्स पहिल्याच बॉलवर त्यांनी दाखवला. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्याच्यानंतर देखील त्याचं आक्रमण सुरूच आहे. 5च चेंडू खेळलाय, मात्र 20 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. अजूनही तो खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी तो धुमाकूळ घालू शकतोय. धावसंख्या 48. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे प्रचित 11 खांडपे संघाची. पुढील सामन्याच्या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे सरस्वती खालिंग टीमचे कॅप्टन आणि किंग स्पोर्ट्स खानिवली संघाचे कॅप्टन हनुमान पारदी आलाय गोलंदाजीसाठी. फुल टॉस आहे. ऑन साइडला मोठा फटका, परंतु टायमिंग चुकलंय. फिल्डर जज करतोय आणि आता चूक होणार नाहीये. चांगला झेल, फलंदाज बाद. चतुर्थ हिंद केसरी सर्जा विकेटचं पतन झालंय आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय विक्रम विषय यांचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बैलगाडा क्षेत्रातील वीरा ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे जय गणेश चषक 2025 मध्ये. निश्चितच विक्रम येतो आहे. मात्र आपण पाहिलं तर राहुलकडनं एक विक्रम घडला होता सलामीला आलेला. मात्र आपण पाहिलं तर सलामीला 13 धावा आतापर्यंत गेल्या. चेंडूला एकंदरीत आपण तरी पाहिलं तर 10 चेंडूंना तर फेस केला आणि 10 चेंडूंमध्ये 13 धावा. म्हणजे मी असं म्हणेन की फार मोठी धावसंख्या त्यांना उभारता आली नाही, पण तो एका बाजूनं जेव्हा फलंदाज सलग बाद होत आहेत तेव्हा चांगल्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट केला. हो, 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक बाजू लावून धरली होती आणि त्याचा फायदा मोहितनं घेतलाय. त्याने आक्रमक बॅटिंग केलेली आहे, त्याच्यामुळेच धावसंख्या चांगली पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर अक्षय. ओ सुरेख बॉल अगदी पायांमध्ये टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खोदून काढावं लागलंय. मिडॉनला जातोय बॉल. एकच धाव येथे मिळेल.
चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केली शेवटच्या षटकाची हनुमान पारधीनं. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला माहिती आहे की आता शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या लेंथवर चेंडू टाकायला हवेत. निश्चितच अनुभव पणाला लावलेला आहे, कारण आपण पाहिलं तर पूर्णपणे अनुभवी खेळाडू आहे सुरेश पारधी नाहीत. अशा वेळेस आपल्या खेळाडूंना तो प्रोत्साहित करतोय, मार्गदर्शन करतोय आणि स्वतः कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण कामगिरी करायला हवी याचं प्रात्यक्षिकही दाखवतोय. पहिला चेंडूवरती गडीबाद केला, पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव. प्लीज हनुमानजी आपण सहकार्य करायचं. दरम्यान पुढचा चेंडू एक घणघणाती आघात करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्राकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त चेंडू अडवला आणि तेवढ्याच सुरेख रीतीने यष्टीरक्षकाकडे त्यांनी फेकलेला आहे. विशाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुनिश्चित केलं की यावेळेला फलंदाज 2 धावा घेणार नाही, तर मोहितला स्ट्राईकपासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत जांभूळपाडाचे खेळाडू, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक. मात्र 50 धावा फलकावर लागत आहेत, 50 अप. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच अतिशय रंगतदार होईल असं वाटतंय. पुढचा बॉल सामना करेल अक्षय. ओ सुरेख फटका, यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. अफलातून शॉट, 4 धावा चौकार. मध्ये सज्ज व्हायचे. के स्क्वेअर आणि एस के कंपनी यांच्या माध्यमातून अतिशय आकर्षक असा आपण टॉस बॉक्स पाहतो. खूपच सुंदर फटका, कमजोर बॉलचा फायदा घेतलाय अक्षय पाटीलनं. यावेळेला स्लोवर बॉल होता, वरची कडा लागली आहे, बॉल गॅपमधून निघून चाललाय पाठीमागे. लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, आणखी एक चौकार. टीमला पाहिजे होता. बॅक टू बॅक दुसरा चौकार, शेवटचा बॉल बाकी, धावसंख्या 58. येथे फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, झेल होऊ शकतोय. 2 खेळाडू जज करतायत आणि चांगलं जजमेंट कॉलिंग होती. फलंदाज बाद होईल शेवटच्या बॉलवर अक्षय पाटील. अशा प्रकारे डाव समाप्त होतोय प्रचित 11 खांडपे संघाचा. एकूण धावसंख्या 58 आणि विजयाचं लक्ष असेल 59 धावांचं. जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम समोर. आपण लगेच वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. तिकडे के स्क्वेअर आणि एस के टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक गणेश गायकवाड सर. हमारे बीच में सम्मानीय अनिल पाटिल साहब का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम आपका जय गणेश वाफाली ट्रॉफी में. आइए दोस्तों अगले टॉस की तरफ जा रहे. एसके और के स्क्वायर टॉस बॉक्स में इस वक्त हमारे साथी कमेंटेटर गायकवाड सर तैयार होते हुए. एवन जोडी यांना विनंती करतोय. आपण सुदर्शन काठोळे या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्हीही कर्णधारांना नाण्याची कल्पना देतोय. एका बाजूला आहे PTCचा वर्ल्ड कप, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SK यांना. तर नाणं आहे ते मी सुदर्शन काठोळे या स्पर्धेचे करते धरते म्हणून त्यांची सुद्धा मौलिक योगदान आहे. संदीप काठोळ्याची मागणी झाली, मात्र PTC या ठिकाणी डिसिजन येतो आहे. तर निरंजन यांच्याकडनं आपल्याला शीतपेय लाभलेलं आहे. विजय संघाच्या कर्णधाराला आम्ही ते शीतपेय देत आहोत. धन्यवाद. सुदर्शनची काठोळे साहेबांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल तुझ्या बाजूने लागलेला आहे. सामना तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी नाणेफेकी किती महत्त्वाची होती? हो नक्कीच महत्त्वाची होती.
काय निर्णय घेणार आहेस? फिल्डिंग घेणार आम्ही. 5 षटकांचा सामना आहे सरस्वती खालिंगकडे आपण पाहिलं तर जबरदस्त अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक खेळाडूंची नावं घेता येतील. काही रणनीती वाकलेली आहे. हा नक्कीच ग्राउंडमध्ये दाखवू आम्ही. आपण जर पाहिलं तर 5 षटकांमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल सरस्वती खालिंग संघाला? 50 ते 55. या स्पर्धेबद्दल काय वाटतं? खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. नाणेफेकी या सामन्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. हो होती नक्की. काय निर्णय घेणार होतास? क्षेत्ररक्षक घेणार होता, बॅटिंग करणार. फलंदाजी करत असताना किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? 70+ करण्याचा प्रयत्न करणार. 70पेक्षा अधिक धावा, कारण या मैदानावरती अधिकाधिक धावा होत आहेत. परंतु जास्तीच्या अपेक्षा संघामध्ये कोणाकडनं असतील किंवा संघाकडनं तुला संघाच्या खेळाडूंसाठी काय सूचना द्यायच्या आहेत? अपेक्षा सर्व प्लेअरकडून असणार आहे आणि संघानं प्लेअर असं म्हणतो की सर्वांना चांगला कॉन्फिडन्स करा आणि चांगला प्रोत्साहन द्या टीमसाठी. तर ह्या सगळ्या बाबीला आम्हाला रोमहर्षक लढतीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षाची पूर्तता नक्कीच दोन्ही कर्णधारांनी ग्वाही दिलेली आहे की एका अतिशय रंगतदार लढतीकडे आपण जात आहोत. नाणेफेकीचा कोल आहे तो खानिवली संघानं जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. माइक ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच गायकवाड़ सर. लौट चलते अब स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ, मान सम्मान की तरफ. वीआईपी डेज पर इस वक्त सम्मानीय प्रकाश दिनकर साहब मौजूद है. मैं सम्मानीय योगेश विखंडे से निवेदन करूंगा सम्मानीय प्रकाश दिनकर साहब की इज्जत अफजाई करें. मान सन्मान प्रोग्रामकडे आपण जात आहोत मित्रांनो. वेळ आहे तोपर्यंत आपल्याकडे व्यासपीठावरती विराजमान असलेले सन्मानीय प्रकाश दिनकर साहेब यांचा मान आणि सन्मान केले जाते. सन्मानीय योगेश विखंडे साहेबांच्या शुभ हस्ते. दरम्यान दोन्ही संघांना विनंती करेन मी, या ठिकाणी खानिवली संघाला विनंती करेन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहली गेंद पूरी तरह से बीट किया बैट्समैन अजय को. इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय अनिल पाटिल है. मैं रुपेश सांबरे साहब से निवेदन करूंगा आपके शुभ हाथों से सम्मानीय अनिल पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें. हमारे बीच में इस वक्त आगमन होता हुआ सम्मानीय शंकर शिलार साहब का, उनका भी विशेष आभार व्यक्त करते हैं, मोस्ट वेलकम करते हैं. सम्मानीय अनिल पाटिल साहब की इज्जत अफजाई होती हुई मान सम्मान किया जा रहा है इस वक्त वीआईपी डाइस पर रुपेश सांबरे साहब के शुभ हाथों से. अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय विक्रम विशे साहब हमारे बीच में मौजूद है. मैं सम्मानीय सारंग काठौली से निवेदन करता आपके शुभ हाथों से विक्रम विशे साहब का स्वागत और सम्मान करें. हमारे बीच में इस वक्त आगमन होता हुआ प्रेस मीडिया के सम्मानीय और युवा कवि और पत्रकार सम्मानीय मिनी जादव साहब और उनके साथ उनके दोस्त लोग इस वक्त हमसे जुड़ते हुए. मोस्ट वेलकम मिलिंद जादव साहब. और इस बीच विकेट गिरता हुआ, पहला विकेट का पतन होता हुआ अजय डगआउट में जाते हुए 4 रन बनाकर. सम्मानीय शंकर शिलार साहब हमारे बीच में जुड़ चुके हैं. मैं पवन कथोरे से निवेदन करता आपके शुभ हाथों से सम्मानीय शंकर शिलार साहब की सुदर्शन काठोले के शुभ हाथों से इस वक्त इज्जत अफजाई होती हुई मान सम्मान किया जा रहा है. श्वाल सम्मान चिन्ह और यादगार सम्मानीय शंकर शिलार साहब की इज्जत अफजाई होती हुई या आप आपके टीवी मॉनिटर पर आप देख सकते हैं सुदर्शन काठोले साहब की शुभ हाथों से सम्मानीय शंकर शिलार साहब का इस वक्त मान सम्मान किया जा रहा है. श्वाल गुलाम मोहब्बत और यादगार ट्रॉफी इस वक्त देकर सम्मानित किया जा रहा है. लौट चलते अब ऑन गोइंग मैच की तरफ.
ओमकार राइट आर्म ओवर द विकेट। अब स्टंप के बाहर रखा था, कट करना चाहते थे, बीट वे बैट्समैन, गेंद चली गई इस वक्त विकेट कीपर के दस्तानों में। 4-1 विकेट के नुकसान पर पावर प्ले इस वक्त चलता हुआ वाफाले एंड की जानिब से गेंदबाजी होती हुई वीआईपी डाइस पर अभी अभी इनका आगमन हुआ है। सम्मानीय शंकर शेलार साहब, पत्रकार मिलिंद यादव साहब, रूम दिया था ऊपर बैट्समैन को हाथ खोलने के लिए, और थ्रो होता हुआ बैकअप के लिए खिलाड़ी आते हुए अब जाके गेंद को रोक दिया है। तीसरे की कोशिश हो रही है और आसानी से आप जाके 3 रन पूरे करते हैं भाई। इन 3 रनों के साथ हनुमान पारदी का खाता खुलता हुआ टीम का स्कोर जहां पूछा है 7 पर। लक्ष्य 59 रनों का है श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के सामने। आज टीम में सुरेश पारदी की कमी इस वक्त नजर आती हुई। पिछले जय गणेश वाफाले ट्रॉफी की विजेता टीम इस वक्त चेसिंग करती हुई प्रचित 11 खांडपे टीम के सामने है। फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है, गेंद सीधा कमेंट्री बॉक्स में आकर लैंड होती हुई 6 रन के लिए। फुल टॉस गेंद थी और खेल दिया सीधा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीधा कमेंट्री बॉक्स में 6 रन के लिए। सिक्सर के साथ अब उछलता हुआ स्कोर 13 रन 1 विकेट गंवाने के बाद भावेश पारदी ने इस वक्त अपना खाता खोला है 6 रन के मदद के साथ। ओमकार ने पहला ओवर किया था पावर प्ले जिसमें 1 विकेट और बड़ी विकेट कहीं ना कहीं हासिल की थी उन्होंने अजय पारदी के रूप में, जो 4 रन बनाकर आउट हुए थे अपने टीम के लिए। 59 रनों का पीछा करती हुई श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा प्रचित 11 खांडपे टीम के सामने। दोस्तों आप देख रहे जय गणेश वाफाले ट्रॉफी द वर्ल्ड कप ऑफ पड़घा टेनिस क्रिकेट। खेल की शुरुआत होती हुई पड़गे एंड के जानिब से इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए दूसरा ओवर लेकर प्रेम अब ऑन साइड में लॉन्ग ऑन और मिड विकेट पर एक खिलाड़ी इस वक्त बाउंड्रीज पर नजर आता हुआ, जबकि ऑफ साइड में लॉन्ग ऑफ थोड़ा सा स्ट्रेट रखा है प्रेम पाटिल ने। पहली गेंद पटकी हुई गेंद थी, जिस तरह से रिएक्ट किया शायद कैच छूटा है विकेट कीपर के हाथों से, लेकिन कोई भी रन नहीं लिया है, डॉट बॉल। अच्छी शुरुआत की है प्रेम पाटिल ने ओवर नंबर 2 में। पावर प्ले नंबर 2 चलता हुआ 3 खिलाड़ी हम आउटफील्ड में देखते हुए बाउंड्रीज पर, जबकि शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, स्क्वायर ऑफ द विकेट, कवर, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट स्क्वायर लेग। खेल की शुरुआत होती हुई और द विकेट अनुमान के लिए छोड़ दिया, जाने दिया। और स्टंप के अधिक बार वाइट का इशारा आता हुआ पंकज चौधरी सर का। एक्स्ट्रा के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 14 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़े टोटल का इस वक्त पीछा करती हुई डिपेंडिंग चैंपियन जामुलपाड़ा। कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया है, खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑन पर और बड़ी विकेट हनुमान पारदी डगआउट में जाते हैं भाई। ये देखिए किस तरह से आउट हुए थे, कदमों का इस्तेमाल बल्ले पर ठीक से ले नहीं पाए थे, लेकिन लॉन्ग ऑन पर प्रोटेक्शन मौजूद था। बहुत ऊंची गेंद चली गई थी, बहुत अच्छा जज किया था लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने और आखिरकार दूसरा विकेट गिरता हुआ जामुलपाड़ा का रुका हुआ स्कोर 14 पर।
किंग्स 11 खानिवली के कैप्टन आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी के साथ संपर्क करना है। नया बैट्समैन नंबर 4 पर अब सचिन आते हुए, सामना करते हुए प्रेम का। ये देखिए फिर से खींच लिया था आगे बैट्समैन को, लेकिन बीट हुए बैट्समैन सचिन। सम्मानीय शेखर दल भी आपको भी वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है। पीटीसी के एक बहुत महान खिलाड़ी हो। दूसरे ओवर में अब कंट्रोल गेंदबाजी देखते हुए, हम अनुशासन देखते हुए गेंदबाजी में। चाइनीज कट लेकर गेंद पीछे चली गई है, थ्रो किया है, रन जरूर पूरा किया, दूसरे की कोशिश हो रही है और अब जग के 2 रन पूरे करते हुए। देखिए जब तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध नहीं रहती तो फिर बेनिफिट्स ऑफ डाउट, जो संधि का लाभ रहता है वो बैट्समैन को अधिकांश मिलता है, और वही इस वक्त बताते हुए स्क्वायर लेग अंपायर शानू कुरैशी। 2 रनों के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 16 पर जा चुका है स्कोर। पहले ओवर में 13 रन बने थे और अभी तक प्रेम पाटिल ने, ये देखिए बिल्कुल क्रीज बॉक्स में पहुंच गए थे। सही डिसीजन शानू कुरैशी सर का। बहुत अच्छा टेलीकास्ट था, किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। ऑन साइड में खेलने की कोशिश, एलिवेशन नहीं बना है, मिड विकेट के खिलाड़ी आते हुए, लेकिन सेफ लैंडिंग होता हुआ नो मैंस लैंड में गेंद टिप्पा खाती हुई। जब तक पहले बाउंस पर डीप मिड विकेट के खिलाड़ी ने गेंद को उठाया है, समय था बैट्समैन के पास 2 रन पूरे करने का। 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 पर जा चुका है। शुरुआत बहुत अच्छी की है अब दूसरे ओवर की प्रेम ने, लेकिन आखिरी कुछ गेंदों पर रन खर्च करते हुए। शॉट में उतना दम नहीं था पिछली गेंद पर। इस बार सामने की तरफ खेला सीधे प्लेट से, लेकिन लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद और बैट्समैन सचिन आउट। तीसरा विकेट का कैंपेन टीम इस वक्त चेसिंग कर रही है और कहीं ना कहीं स्ट्रगल करती भी अब प्रचित 11 खांडपे टीम के सामने। इस वक्त कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटिल, दी वॉइस ऑफ पड़घा टेनिस क्रिकेट, और साथ ही साथ आमने लोनाड़ क्रिकेट में भी कई दिनों से उन्होंने धमाका मचा दिया है। देखिए योगेश, 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन बने और 3 कीमती विकेट इस वक्त गिर चुकी है, जिसमें अजय, हनुमान और सचिन। कहीं ना कहीं सुरेश पारदी की आज कमी पूरी इस वक्त महसूस होती हुई। हॅलो चेक। हा निश्चितपणे आपण पाहू शकाल या ठिकाणी सुरेश पारदीच्या अनुपस्थिती आहे, परंतु या ठिकाणी सुरुवातीला 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले। सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। लक्ष जर पाहिले तर 59 धाबांचा इथे मात्र या ठिकाणी लक्षाचा पाठलाग सुरू आहे टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या वतीनं, परंतु आतापर्यंत धाव फलकावरती 18 धाबा लागल्या गेल्या। 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला, परंतु दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रेम पाटीलकडून पाहिले आपण। फक्त 5 धाबा खर्च केला आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या। फर्स्ट मॉर्निंग विले संदर्भात फिल्डिंग करणाऱ्या संघाला अर्थात प्रचित 11 खांडपे संघ लक्ष असू द्या की विले संदर्भात तुम्ही प्लीज अजून सहकार्य करा। तिसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज मोहित पाटील। फटका जबरदस्त आपण पाहतो, बॅकफुटला जाऊन फंच केला, परंतु डीप पॉइंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत। थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि अखेर सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहतो। आणि अजूनही तर खेळपट्टीवरती आपण विचार केला तर कुलमॅन मिस्टर भावेश पारदी अजूनही आपल्या पारच्या सोबतीला आय थिंक आकेश आहे,
आय थिंक भावेश पारदे असा खेळाडू आहे की मॅचचे डिमांड काय आहे, मॅचचे सिक्वेन्शन काय आहे, त्या अनुसार तो खेळ सादर करतो असं आय थिंक त्याच्यावरती आता जबाबदारी वाढताना आपण पाहतोय. यस, मैच की कंडीशन और परिस्थिति को देखते हुए भाविश पारदी बल्लेबाजी करे. इस वक्त नो बॉल का इशारा आता हुआ, गेंद जारी है इस वक्त फाइनल के ऊपर से 4 रन के लिए. जबरदस्त फटका आपण पहिला पंचाचा नो बॉलचा इशारा आणि आय थिंक त्याच्यावरती चौकार पहिला आपण फायफर आणि पुढील चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. या ठिकाणी फ्रीट चेंडू असेल त्याच्यावरती एखादा मोठा फटका आय थिंक भावेश पारदेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का, की हा जो मोमेंटो आहे तो आय थिंक शिफ्ट होतोय टीम जांभूळपाडा संघाच्या बाजूनं. फ्रीट चेंडू, गोलंदाज मोहित पाटील पुन्हा मार्ग सुद्धा राहून विकेटनं फटका अभेद केला. मिस्टर आमिंग आहे जो परत चेंडूला उचलून फेक करतायत तो परत या ठिकाणी 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाब्यांवरती समाधानी राहावं लागेल टीम जांभूळपाडा संघाला. परंतु या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचित इलेव्हन खानपे संघाला 2 धाब्याची पॅनल्टी आकारली गेलेली आहे, कारण त्यांचा तो 12 मॅन आहे आय थिंक संघाच्या गणवेशामध्ये नाही आहे आणि त्याचमुळे ड्रेसिंगच्या अनुषंगाने 2 धाबा इथे मात्र आपण हा षटक कंप्लीट झाल्यानंतर ते आपण ॲड करू. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपण या गोष्टीची नोंद घ्यावी. यस, इस बीच 2 रन पूरे करते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 27 रन पर जा चुका है स्कोर. राउंड दी विकेट. इस बात पैडल स्वीप करने की कोशिश की थी, रैम शॉट खेलने की कोशिश की थी बैट्समैन भावेश पारदी ने, लेकिन बीट हुए. जीतने के लिए 59 रनों का टारगेट है अभी भी यहाँ से देखा जाए तो. सगळ्या धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल, डबल, एक चौकार सुद्धा आपण या ओव्हरमध्ये पाहिला, एक बीमर नो बॉल पाहिला. इथे मात्र पाहू शकाल इम्प्रुव्हमेंट स्ट्रोक खेळायला प्रयत्न, चेंडू हवेत, शॉट फाईल लेगला मात्र फिल्डर तैनात होते आणि त्याच्या माध्यमातून मात्र चूक घडली गेली. आय थिंक प्रेम पाटील होता आणि त्याने मात्र चेंडूवरती प्रेम दाखवलं असं मात्र म्हणावं लागेल. यस, बहुत ज़्यादा ही प्यार दिखाया कि जिस तरह से कैच छोड़ा है, बहुत आसान सा कैच था, लेकिन आखिरकार आखिरी मोमेंट पर गेंद हाथ में आई नहीं और जीवनदान मिलता भावेश पारदी को. आणि हा जीवनदान कदाचित तुमच्या संघाला मागात पडू शकतोय, कारण ती क्षमता त्यांच्याकडे आहे की या सामन्याला तो देऊ शकतोय, या सामन्याला टर्न करू शकतोय. इथे मात्र पुन्हा फटका मिस्टामिंग चेंडू हवेत चाललाय. शतरक्षक आय थिंक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करत स्वतः गोलंदाजाने तो प्रयत्न केला आणि पुन्हा चेंडू धरतीला दान झाला आणि या फलंदाजाने तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या एकूण 3 गडी बाद 30 धावा या मॅचमध्ये कमबॅक करतोय आदित्य. आपण जर पाहिले तर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ, कारण अजूनही विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. यस, देखिए हवा के विरुद्ध शॉट्स खेला था और यही कारण था गेंद पूरी तरह से वो लॉन्ग ऑन पर खेल नहीं पाए. कैच छूटा इस वक्त बैट्समैन आकेश का और 2 रन इस बीच प्राप्त करते हुए. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती आहे. 59 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना टीम जांभूळपाडा. ओ भन्नाट वेग, एक्सप्रेस डिलिव्हरी, चेंडू जसा मात्र पडला वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अखेर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या धावगतीने आतापर्यंत 30 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 29 धावांची आवश्यकता, म्हणजे 14.5 गतीने आता मात्र या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि ज्या पॅनल्टीच्या 2 धावा होत्या ते आम्ही ॲड करतो, लक्ष असू द्या. म्हणजे एकूण 32 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. यानंतर एक मोठी लढत किंग स्पोर्ट खानिवली विपक्ष सरस्वती स्पोर्ट खालिंग या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. या पुढील होणारा सामना
12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 27 धाबांची आवश्यकता टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. भावेशचा आपण खेळ पाहिला तर भावेशने आतापर्यंत एक षटकार लगावला, एक चौकार लगावला, वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या सोबतीला पाहिलं तर राकेश आहे, त्याने 2 चेंडू फेस केले आणि 2 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून पाहिलं आपण एकूण 2 धावा आणि 12 मध्ये आता 27 धावांचं संरक्षण इथं मात्र या ठिकाणी प्रचित 11 खांडपे संघ मात्र या ठिकाणी करेल का. आणि आय थिंक खांडपे संघाला स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री इथे मात्र मिळाली आहे आणि त्या संधीचं मात्र सोनं करेल का. माझ्या सोबतीला आता लंच ब्रेक नंतर पुन्हा जोडले जात आहेत माझे प्रिय मित्र अजय गरत, त्यांचं करूया आपण कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम पाटील. ओ बन्नाड वेग, काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पाहत आहोत. एक्झॅक्टली पूर्णपणे फलंदाज भावेश पारदीला मात्र त्याला बीट केलं. थँक्यू सो मच योगी पाटील. दुपारच्या सत्रातील एक अतिशय महत्त्वाची मॅच आपल्यासमोर रंगते. धावसंख्या 32 वर स्थिरावलेली आहे. पहिला बॉल डॉट आलाय प्रेमच्या माध्यमातून आणि आता 11 बॉल्समध्ये धावा बनवायचे आहेत 27. मॅच रंगतदार होणार आहे, त्यात काही शिका नाही, परंतु हा षटक पॅनल्टी मट षटक आहे. हो पुन्हा मात्र त्याच भन्नाट वेगाने चेंडू हाताला, परंतु लाईन चुकीची निवडली आणि चेंडू सरळ चालला उजव्या स्टिकच्या अगदी भरपूर बाहेरून. व्हाईट बॉलची इथं मात्र खून करत असताना पंच पंकज चौधरी सर, चारही पंचांनी याची चांगली कामगिरी स्पर्धेमध्ये केलेली आहे. कौतुकास्पद कामगिरी आहे पंचांची. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता, परंतु फलंदाज ऑलरेडी उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर खेळत होता. ती जी गाईडलाईन आहे अंपायरसाठी तिच्या थोडासा बाहेरच राहिला बॉल. योग्य निर्णय होता पंचांचा. हो इथं मिस्तामिक फटका, चेंडू हवेत, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. ज्या खेळाडूवरती कुठेतरी जबाबदारी वाढल्या होत्या असं वाटलं होतं की मात्र विजयाच्या अपेक्षा आय थिंक त्यांच्या सहकार्यांना लागल्या होत्या, परंतु कुठेतरी भावेश पारदीनं तिथे निराजनक कामगिरी केली आणि एक प्रेम पाटील आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली. फलंदाज बाद झाला मिस्टर भावेश पारदी. धक्का लागतो या टीम जांभूळपाडा संघाला चौथा. मॅचमध्ये पहिलं षटक देखील त्याने अप्रतिम हाताळलं होतं. त्याच्यामध्ये 2 गडी बाद केले होते आणि आता या षटकामध्ये देखील व्हाईट बॉल नंतर कमबॅक करतोय. लेंथ बॉल टाकला आणि त्याच्यावर विकेट मिळवली. ऑन साईडला ड्रॅग करत असताना फलंदाज गॅप शोधला आणि बॉल सीमा पार. येतोय चौकार. विशाल पाटीलच्या बॅटमधून 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांनीची संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. टार्गेट आहे 59 धावांचं. अजूनही 22 बनवायचे आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलेली आहे. जबरदस्त डोलायमान स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. आतापर्यंत आपण दोन्ही संघाची कामगिरी पाहिली तर समान कामगिरी आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. हो चेंडूची लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी एक्स्ट्रा धावा जास्त खर्च करतो प्रेम पाटील आणि आता मात्र विजयासाठी 9 मध्ये 21ची गरज. म्हणजे या 2 चेंडू फार निर्णायक असतील अजय. हो पॉवर प्लेमध्ये खरं तर नियंत्रण चांगलं राहिलं होतं प्रेमचं, परंतु आता डेथ ओव्हर्समध्ये तो गोलंदाजी करतोय. सामना अतिशय नाजूक अवस्थेत आहे. अशामध्ये प्रेशर तुमच्यावर असतं. प्रेशर चांगल्या प्रकारे हँडल करावं लागणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होत आहे. ते फटक्याची निवड चुकली आहे. चांगल्या लेंथवर आणि चांगल्या लाईनवर ठेवलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बीट होतोय. डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलताना दिसतंय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा टीमला. ऑफस्टिकचा चेंडू ऑनसला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. तिथेच मात्र फलंदाज विशाल पाटील पूर्णपणे बीट होताना आपण पाहिलं. हो इथे मात्र पहा थोडासा उचली जरूर मिळाली, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली आणि या पुन्हा मात्र स्वेअर चेंडू मात्र त्या ठिकाणी हाताळतो. येणारा 3रा स्वेअर चेंडू या ओव्हरमधील आणि समीकरणामध्ये थोडासा बदल होताना 8 चेंडू आता मात्र शिल्लक आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज. बघा यावेळेला थोडासा खांद्याचा वापर केला होता, परंतु लाईनच्या बाहेर होता बॉल. एक योजना बनवली आहे गोलंदाजानं की ऑफस्टिकच्या बाहेरच चेंडू खेळवायचे आहेत. ऑन साईडला खेळण्याची संधी द्यायची नाही, कारण तिकडे वेगाने वारे देखील वाहत आहेत आणि फलंदाज देखील वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. टायमिंग थोडंसं चुकलंय, मात्र बॉल आउटफील्डमध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा मिळतील देखील. मॅच पूर्णपणे ऑन आहे. सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत जाताना दिसतोय. असं वाटतंय की शेवटच्या बॉलपर्यंत थरार असेल या मॅचमध्ये आणि हीच अपेक्षा होती सामना सुरू होण्यापूर्वी. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर. आता समीकरण आहे या मॅचमध्ये 7 चेंडू आणि 18 धावा.
निश्चितपणे ज्यावेळी दोन संघ एकमेकांसमोर आपण पाहतो आणि दोन्ही संघ जर एकाच कॅलिबरीचे असतील तर मात्र त्या सामन्याची मजा रंगत वेगळीच असते आणि तीच रंगत आता मात्र निर्माण करणारा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. ओ जबरदस्त फटका, ज्या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती तो फटका इथे मात्र आला विशाल पाटीलच्या बॅटमधून. त्याने पाठवला मिड विकेटच्या प्लॉटमध्ये, चेंडूला 6 धावांसाठी षटकार. विशाल पाटील मॅसिव्ह हिट ऑन साईडला, वाऱ्यासोबतच बॉल पाठवलाय, स्विंग केला ऑन साईडला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता आणि हीच भीती होती गोलंदाजाच्या मनात की थोडासा जरी आतमध्ये बॉल आला तर त्याच्यावर एक मोठा प्रहार होऊ शकतोय. तेच घडलंय. 6 धावा मिळत आहेत आणि आता समीकरण 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त एका फटक्यामध्ये पूर्णपणे या सामन्याचं चित्र पलटलं गेलं, परंतु अजूनही मात्र खानपे संघासाठी सामना संपला नाहीये. जरूर तुमच्याकडे अजून 12 धावा आहेत आणि आता गोलंदाजी आय थिंक पहिल्या तर वाफाले एंडकडे होणार आहे आणि वाफाले एंडकडे जेव्हा गोलंदाजी होते त्यावेळी मात्र कुठे दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी रायटी फलंदाजासाठी हवेच्या ऊर्जा तुम्हाला फटके खेळायचे असतात आणि हा सुद्धा मात्र कुठे बेनिफिट मिळू शकेल टीम खांडवे संघाला. परंतु या सामन्यामध्ये विशाल पाटीलने कमबॅक करून दाखवलं आपल्या संघाला. परफेक्टली 20 मिनिटाचा तुम्ही वापर केलेला आहे, परंतु असं नाही की तुम्ही शेवटच्या षटकासाठी जास्त वेळ खर्च कराल. तर आपण केलेला सुरुवात करूया. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. कमालीचा रंगताना दिसतोय हा सामना. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत अतिशय रोमांचक अवस्थेत येऊन ठेपलेली आहे. 6 चेंडू आणि 12 धावा, धावसंख्या 47, 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावांवर आकेश खेळतोय. 12 धावांचं योगदान आतापर्यंत विशालनं दिलंय. फक्त 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि मागच्या बॉलवर जो षटकार त्याने ठोकलाय त्याच्यामुळे कुठेतरी गोलंदाजावर प्रेशर असणार आहे. जरूर आता नवीन षटकाला सुरुवात होते, परंतु मोमेंटम थोडंसं फलंदाजी करणाऱ्या टीमकडे. पण तरी देखील मला असं वाटतं की 12 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये जर तुमच्याकडे अचूकता असेल, भेदकता असेल, नियंत्रण असेल तर पुष्कळ असतात. हो निश्चितपणे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की जर 10 पेक्षा अधिक धावा जर एखाद्या गोलंदाजाकडे मात्र वाचवण्यासाठी असतील तर त्या जास्त धावा आपण म्हणतोय. परंतु परिस्थिती या मैदानाची अशी आहे की या मैदानावरती कुठली धावसंख्या सेफ्टी नाहीये. जर पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका जर अजय आला नाही तर मात्र फलंदाजावरती आपल्याला कदाचित दडपण पाहायला मिळू शकेल. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज देवेश. पहिला चेंडू सरळ बॅट लॉफ केला, सरळ चेंडू चालला लॉंग ऑनकडे, फिल्डर तैनात आहे, सिंगल धाव कंप्लीट. आणि सिंगलवरतीच आता मात्र या ठिकाणी विशाल पाटील मात्र समाधानी राहिला, कारण त्याला स्ट्राईक हवी होती आणि येणाऱ्या 5 मध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. मला वाटतंय फलंदाजाला जे करायचं होतं पहिल्या बॉलवर त्याने ते केलंय. सिंगल घेतली आकेशनं. विशाल चांगल्या टचमध्ये आहे, त्याला स्ट्राईकवर आणलंय आणि आता 5 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना हा दोलायमान स्थितीतच पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल विशाल पाटील. हा बॉल उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर सोडून दिलाय. वाईट बॉल. अवांतर धाव खर्च करण्यात आलेली आहे. धावसंख्या 49. जरूर जर हा सामना जर आय थिंक गमवला कानपे संघाने तर मात्र जरूर कुठेतरी स्विअर चेंडू आपण पाहिले आणि आय थिंक 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत त्या मात्र कदाचित त्यांना मात्र आज दिवसभर आठवण देऊन जाईल. परंतु सामना संपला नाहीये. अजूनही मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. गोलंदाज देवेश पुन्हा मार्गस्थ होतोय. फटका अभेद केला. इथं मात्र विकेट धोक्यात आहे विशाल पाटीलची, परंतु सेफ लँडिंग चेंडू झाला. जोपर्यंत 1700 धावून चेंडू उचलतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट. आणि या 2 धावांसोबतच 50 धावांचा पल्ला पार केलाय जांभूळपाडा संघानं. 51 धावा फलकावर, 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. जबरदस्त रंगतोय हा सामना. प्रत्येक बॉल मागे सरासरी गाठायची 2 धावांची, परंतु असं गरजेचं नाही. असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये क्रिकेटमध्ये की तुम्हाला प्रत्येक बॉल मागे 2च धावा बनवायच्या आहेत. चौकार षटकार देखील येऊ शकतात, काही निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळू शकतात, विकेटचं देखील पतन होऊ शकते. मात्र मॅच रंगात आली आहे. नेक्स्ट बॉल इम्पॉर्टंट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट डिलिव्हरी. ओ प्ले अँड मिस. थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, आउटसाइड ऑफ, बॅट्समॅनला बीट केलंय. चांगला डॉट बॉल आणि विकेट देखील जाईल. कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद. थोडासा उशीर जरूर तिथे मात्र पंचांना मात्र ठिकाणी हा निर्णय देण्यासाठी लागला, परंतु एक योग्य निर्णय, कारण बॅटची कडा होती आणि आय थिंक विशाल पाटील सुद्धा माहिती होती की बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल विकेट किपरनं प्राप्त केला आणि अखेर विशाल पाटीलच्या किलीवरती अंत लागला गेला. वेलकम आतिश पाटील.
योग्य निर्णय पंच शानू कुरेशी यांचा. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल. इथे आपण बघतो की फलंदाज समोर खेळण्याचा जेव्हा प्रयत्न करतात किंवा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात त्यांचा कस लागतोय, कारण वाफाळे एंडकडून गोलंदाजी होत आहे. वारे जे वाहत आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडकडून ऑफ साईडकडे वाहत आहेत, त्याच्यामुळेच त्या वाऱ्याच्या विरुद्ध खेळणं हे फार कठीण काम आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे लेफ्ट आर्म बॅटर असणं फार गरजेचं आहे. परंतु जांभूळपाडा संघामध्ये एकही लेफ्ट आर्म बॅटर नाहीये आणि त्या अनुषंगाने आता मात्र 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त मात्र स्लॉग ओव्हरमध्ये आपण कामगिरी पाहतोय गोलंदाज देवेशच्या माध्यमातून. न्यू बॅटर करण फिरांगणे. करण देखील एक अनुभवी फलंदाज आहे. ओ येथे फक्त दिशा दिली आहे, काय टायमिंग साधलंय, बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन. षटकार. गेम चेंजर आहे करण फिरांगणे. परंतु या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे की चेंडू फेअर आहे की अनफेअर. परंतु षटकार आलाय आणि षटकारानं मात्र जांभूळपाडा संघाने या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय आणि विजयाकडे वाटचाल करतो असं म्हणावं लागेल, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावांची गरज. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आलाय. इट इज फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केला आणि 6 धावा तिथे जोडल्या गेल्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता देवेश, परंतु या बॉलवर त्याने फार मोठी चूक केली आहे. घोडचूक झालेली आहे की काय, मात्र सामना अजूनही संपलेला नाही. धावसंख्या 57, 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. जांभूळपाडा विपक्ष खांडपे. दोन चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज आणि गोलंदाज देवेश आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो पहा, सेन्सिबल क्रिकेट. चेंडू चाला अगदी जमिनीच्या साह्याने रेंगाला स्क्वेअर लेगच्या दिशेला मिस्टेक घडली गेली मिसफील्ड आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि स्पर्धेच्या पलीकडे जात असताना प्रचित 11 खांडपे. सो हार्ड लक प्रचित 11 खांडपे आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. आज दुसऱ्यांदा आपण बघतोय की 50+ धावसंख्या चेज झालेली आहे. पहिल्या मॅच मध्ये श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघानं 60 धावांचं जे लक्ष्य होतं ते पार केलं होतं आणि या मॅच मध्ये 59 धावांचं मोठं टार्गेट चेज केलंय सक्सेसफुली श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघानं. खूप खूप अभिनंदन टीम जांभूळपाडा अँड हार्ड लक टफ लक प्रचित 11 खांडपे. आणि जो नुकताच आता सामना संपन्न झाला त्या दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की आपण आजोगाशी त्वरित संपर्क साधायचा आहे, खांडपे आणि या जांभूळपाडा. आणि देऊया आपण या ठिकाणी सामनावीराची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत. जर या सामन्याचा आपण विचार केला तर सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. त्यांनी अष्टपैलू खेळ आज प्रस्थापित केला. गोलंदाजी करत असताना 1 विकेट्स प्राप्त केली आणि बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 59 धावांचा पाठला करत असताना वैयक्तिक 15 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर कुरमॅन जांभूळपाडा संघाचा मिस्टर भावेश पारधी. भावेश पारधी या आपण अतिशय सुंदर अष्टपैलू खेळ तुमच्याकडून आम्हाला पाहायला आपल्याला आणि जरूर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार आपण इथे वितरित करणार आहोत. सन्माननीय अनंताजी पाटील अनिलजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही सुंदर ट्रॉफी देत आहोत. आणि अनिल पाटील साहेबांनी सुद्धा एक काल गाजवलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. आणि सन्माननीय शंकरजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित झाले आहेत. त्याच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ही केक पेस्ट्री 90 डिग्रीज हे कंपनीची आपण केक पेस्ट्री पाहत आहोत. आणि जबरदस्त कामगिरी आपल्याला भावेश पारधीकडून पाहायला मिळेल. भावेश तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पुढील सामन्याकडे. दुसऱ्या फिरतीला पहिला सामना असेल किंग स्पोर्ट खानिवली विपक्ष सरस्वती स्पोर्ट खाली. काही सन्मान इथे संपन्न करूया. यस, या ठिकाणी सन्माननीय मिलिंद जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे
अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने युवकांचं नेतृत्व करणारा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करणारं कविवर्य आहेत, साहित्यिक आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं आपण तर रेडिओवरती सुद्धा, टी व्हीवर आपण त्यांना पाहिलं, FM वरती त्यांचा आवाज ऐकलेला आहे. युवकांचं प्रेरणास्थान आहेत. अशा मिलिंद जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय. जय गणेश चषक 2025 अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. आपण मिलिंद जाधव साहेब यांना सन्मानित करणार आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मानचिन्ह या माध्यमातून आपण कविवर्य साहित्यिक मिलिंद जाधव, युवकांचे प्रेरणास्थान यांना आपण सन्मानित करीत आहोत. मिलिंदजी, मनपूर्वक या ठिकाणी आपणाला धन्यवाद, कारण आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागलेले आहेत. दरम्यान मी दोन्ही संघांना विनंती करतो आपण त्वरित खेळ सुरू करूया. दुपारचं सत्र आहे. एक महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला सरस्वती खालिंग, दुसऱ्या बाजूला असेल किंग खानिवली. मोहिली गावचे क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे अतिशय आपण पाहिलं तर चाहते आहेत किरण